मिळत नाही म्हणून दांडी मार्च काढला होता. आज लोकांना गॅस मिळत नाहीये. 96 वर्षाचा काळ लोटलाय, परिस्थिती सारखीच आहे. इंग्रजांच्या जुलमी सरकारच्या विरोधात आणि आपले जे अधिकार आहेत त्या विरोधामध्ये लढाई करण्याकरता एक सत्याग्रह दांडीचा हा महात्मा गांधींनी पुकारला होता. आज नेमकेपणानं तशाच प्रकारचा एक सत्याग्रह करण्याची शेतकऱ्यांना आवश्यकता आहे. कारण आपण राबून घाम गाळून कष्टाने जी शेती पिकवतो त्याचा मोल आणि दाम आपल्याला न मिळता अमेरिकेशी केलेला जो करार आहे, जे ट्रेड डील आहे, ते रद्द करण्याच्या अनुषंगानं आज शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा दांडी यात्रेची प्रेरणा घेऊन एक संघर्ष पुकारण्याची आवश्यकता आहे. तर दुसरीकडे सरकार जे एप्स्टीन फाईलच्या अनुषंगानं कुठेतरी आपली पॉवर जी आपली जी इंधन जी आहे त्यावर विदेशातल्या लोकांचं नियंत्रण हे मिळवण्याच्या प्रक्रियेत आहे. जसं मिठावर इंग्रजांनी नियंत्रण मिळवलं होतं तसंच आता संपूर्ण इंधनाचं जी सायकल आहे त्यावर आता अमेरिका जे पकड बनवू इच्छितोय, कंट्रोल आणू इच्छितोय, त्या अनुषंगानं आजच्या मिठाच्या दांडी यात्रेच्या सत्याग्रहाच्या अनुषंगानं हा अमेरिकन ट्रेड डील आणि अमेरिकेचा दबाव झडकारून टाकण्याकरता काँग्रेस संघर्षाची भूमिका आज नाशिकच्या भूमीतून स्वीकारेल असं म्हटल्यास संयुक्तिक ठरेल. लोक रांगा करताय, गर्दी होते, अनामाऱ्यापर्यंत या गोष्टी पोहोचत आहेत. अनेक हॉटेल व्यावसायिकांवरती उपासमारीची वेळ आली, केटरिंग व्यावसायिकांवरती उपासमारीची वेळ आली. उद्योगधंदे बंद पडण्याचे मार्ग फार मोठं संकट एक घोघावत आहे आणि अशा संकटामध्ये राष्ट्र म्हणून सरकार देशाला पुढे घेऊन जाण्यामध्ये कुठेतरी अपयशी ठरत आहे. अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण होणं ही काही भारतातली पहिल्यांदा अशा प्रकारची आणीबाणी निर्माण झालेली नाही. भारत थेट लढाई लढत असताना अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं. जगातल्या अशांततेचा पहिल्या दुसऱ्या महायुद्धात सोबतच इतर अनेक वेळेस आखातामध्ये जेव्हा तणाव आला अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र राष्ट्र म्हणून त्यावेळेस केंद्र सरकारनी, पंतप्रधानांनी आणि त्यावेळेसच्या सरकारनी जनतेला आव्हान केलं, नियोजन केलं, एक मोकळं वातावरण निर्माण केलं आणि त्या अनुषंगानं यातून आपण वेळोवेळी सावरलेलो आहे. यावेळेस कुठल्याही प्रकारचा राष्ट्रीय संवाद नाही, कुठेही तमाम नागरिकांना, विरोधी पक्षांना एकत्र करून भूमिका ठरवणं नाही आणि त्यामुळे अशा प्रकारचं एक चित्र निर्माण झालेलं आहे. हा राजकारण करण्याची वेळ नाही. सर्वपक्षीय या संदर्भामध्ये एक धोरण ठरवण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी संवादाची आवश्यकता आहे. त्याकरता पंतप्रधानांनी डोळ्यात डोळे घालून सर्व नागरिकांशी आणि विरोधकांशी बोलण्याची आवश्यकता आहे. मात्र त्यांचा अहंकार आणि कुठेतरी अमेरिकेचा दबाव हा त्यांना राष्ट्र म्हणून आम्हा सर्वांना एकसंघ करण्यामध्ये कुठेतरी अडथळा ठरतोय. माझी भारत सरकारला विनंती आहे की अशा प्रसंगामध्ये राष्ट्र म्हणून देशाने एकत्रित स्वरूपाची भूमिका ठरवण्याच्या अनुषंगानं आपल्या परंपरेचा त्यांनी विचार करता यापूर्वी झालेल्या ज्या काही आपली संस्कृती होती त्याचं जतन करत असताना एक व्यापक संवाद त्यांनी साधावा ही माझी अपेक्षा आणि विनंती आहे. राज्यभर आपल्या आंदोलन खालच्या शब्दांमध्ये आपल्यावर त्या ठिकाणी टीका केली आहे, कसं बघताय याकडे? ज्ञानाची मक्तेदारी ही आमच्या जवळच आहे. अशा प्रकारचा एक हेखा गेल्या 3.5 वर्षापासून बघायला मिळतोय आणि त्यामध्ये अनेकांचे बळी गेले. जिथे थेट छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्या मानसिकतेने नाकारला त्यामध्ये माझ्यासारख्या पामर कार्यकर्त्याला ते कसे सोडणार हाही या निमित्तानं एक सर्व असणारी ही माझी भूमिका आणि भावना आहे. त्यामुळे हे नवीन नाही, हा संघर्ष जुना आहे आणि या संघर्षातूनच मोठी परंपरा परिवर्तनाची लाभली आहे. वारकरी संप्रदाय त्यातूनच निर्माण झाला आहे. शिवशाहू फुले आंबेडकर देखील याच एका संघर्षातून निर्माण झाले आहेत आणि मी देखील त्यातलाच एक कार्यकर्ता. मी या टीकेला फक्त एवढंच म्हणेल आणि त्र्यंबकेश्वरच्या भूमीतून देवेंद्र फडणवीसांकरता मी प्रार्थना करतो की सुबुद्धी दे दयागणा, दुर्बुद्धी दूर कर. आणि हे सांगत असताना अटल बिहारी वाजपेयीजींचं एक वाक्य आहे, वक्तव्य आहे, ते देखील तमाम विरोधकांनाच नव्हे तर सर्वांसाठी या ठिकाणी त्याचा उल्लेख करू इच्छितो. अटलजींचं वक्तव्य होतं की छोटे दिल कोई बडा नहीं होता और टूटे दिल कोई खडा नहीं होता. तो मुख्यमंत्र्यांनी अटलजींचा हा संदेश जो आहे याचं चिंतन करावं ही देखील विनंती या निमित्तानं माझ्यावरच्या आरोपाच्या अनुषंगानं आहे. तर आज खरं तर 2 दिवसाचा उत्तर महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी कार्यशाळा होणार आहे. काय काय गोष्टींवर चर्चा होणार आहे? निवडणुका झालाय, तर मोठी मरगळ पक्षामध्ये या आधी पाहायला मिळत होती. कशा पद्धतीने आपण संघटनात्मक अनुषंगानं हे 2 दिवसीय कार्यशाळा आहे. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्यांनी काँग्रेसचं चिन्ह घेऊन निवडणूक लढले अशा सर्वांना या कार्यशाळेच्या निमित्ताने आम्ही एकत्रित करत आहोत आणि पुढच्या वर्षभराचा जे पथ्य आहे तो कृती कार्यक्रम या ठिकाणी सुनिश्चित होणार आहे. आणि सोबतच या कार्यशाळेतील टॅलेंट हंट करत असताना यांना सरळ
हे संघटनेमध्ये पदाधिकारी या नात्यानं सामावून घेण्याच्या अनुषंगानं महाराष्ट्रभर या कार्यशाळा होत आहे. आज नाशिक या ठिकाणी 2 दिवसीय कार्यशाळा त्यातलाच एक भाग आहे. त्याची अफवा होती, त्या ठिकाणी मोठी खळबळ उडाली होती. कसं बघते आता? कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगानं महाराष्ट्राची परिस्थिती नाजूक आहे. हे गेल्या अनेक दिवसांपासून बोलत असताना आता थेट विधान भवनापर्यंत जर आता अशा स्वरूपाच्या जर बातम्या येत असतील तर ही अत्यंत चिंतनीय बाब आहे. आणि अफवा ज्या आहेत या पसरवणाऱ्या सरकार हा अफवा किती वाईट आहेत आणि किती विचित्र असतात ह्या आता त्यांनी समजून घ्याव्यात आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी अफवा न पसरवता कुठेतरी कायद्याचं राज्य आणावं आणि पोलीस विभागाने सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ काम करावं ही अपेक्षा व्यक्त करतो. सध्या पोलीस हे खलत्वाचं संरक्षण करत आहेत तर सज्जनांना त्रास देत आहेत. त्याचाच फटका कुठेतरी हा विधान भवनात या अफवेच्या अनुषंगानं बसला. हो, आज काँग्रेसच्या सिलेंडरच्या अनुषंगानं भाववाढीच्या अनुषंगानं आंदोलन आहे आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे जरी कुठेतरी एक सामंजस्याची भूमिका असली तरी भाववाढीच्या विरोधात आज आंदोलन आहे. एवढंच नाही तर आगामी काळामध्ये जो अमेरिकन ट्रेड डील आहे ते रद्द करण्याच्या अनुषंगानं आमची विविध ठिकाणी आंदोलन हे महाराष्ट्रभर होत राहणार आहे.